ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीमत्सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः। श्रीमत्सच्चिदानंद सद्गुरु स्वामी अमलानंदाय नमः। श्रीमत्सच्चिदानंद सद्गुरु स्वामी प्रज्ञानंदाय नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजाय नमः। सब संताय नमः। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। ओम श्री वासुदेवाय नमः। कैवल्यमूर्ती श्री ज्ञानेश्वराय नमः। आज श्री ज्ञानेश्वरी चिंतनाचं पुष्प 17व आपण गुंततो आहोत। आपला अध्याय 17वाच आहे। अध्यायाचं नाव आहे श्री श्रद्धात्रय विभाग योग। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरण तयाचे होतासाचे चित्ते हर्ष नमावे म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून झणी टाकावे तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधने नित्य रंगुने व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश। सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे आणि आपण सर्वांनी प्रोत्साहित केल्याप्रमाणे आपण हळूहळू ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या 17व्या अध्यायापर्यंत पोहोचतो आहोत। मागच्या 16व्या अध्यायापर्यंत आपण कृतार्थ जीवन म्हणजेच मोक्ष, जो संसार किंवा माया तरुण जाणं कठीण आहे। मी पुन्हा संसार या शब्दाचं स्पष्टीकरण देतो। संसार म्हणजे आपल्या घरातली बायको मुलं नव्हे। संसार म्हणजे दृश्य सृष्टी। ती विसरून पलीकडे पाहण्याचं ज्ञान प्राप्त करणं कठीण आहे। अनेक गोष्टींशी संघर्ष करत त्या चैतन्य शक्तीनं म्हणजे ईश्वरानं स्वतःच्या बरोबरच सर्व चराचर सृष्टीला स्वर्गासारखं सुंदर शांत समाधानी करण्यासाठी म्हणून माझं पूर्व सुकृत बघून मला हा सुंदर नरदेह दिलेला आहे। त्याचा हेतू काय आहे? त्याचा हेतू आहे की तुझं स्वतःचं जीवन तू सार्थकी लाव आणि तुझ्या बरोबर इतरांच्याही जीवनामध्ये आनंद निर्माण कर। कारण तुम्ही सगळेच आनंद स्वरूप आहात। आनंद स्वरूप हेच तुमचं मूळ रूप आहे। यासाठी म्हणून गीता आणि ज्ञानेश्वरीचा जन्म झाला। ज्ञानेश्वरी तत्वज्ञानाचा आणि गीतेचा संसार जिणते शस्त्र म्हणून केलेल्या भगवंताच्या उपदेशाच्या 16व्या पायऱ्या आपण चढून आलो। 12 फेब्रुवारी 2021 या दिवशी आपण आपणा सर्वांच्या इच्छेप्रमाणे, आपल्या सर्वांच्या कृपेनं आणि सद्गुरू आणि ज्ञानेश्वरांच्या आशीर्वादानं
ज्ञानेश्वरी चिंतनाला प्रारंभ केला. परवाच्या 28 तारखेच्या अभ्यासापर्यंत आपण चिंतन केलं. आज आपण त्या कृतार्थतेच्या उंबरठ्यावर आहोत. पुढच्या खेपेला 18वा अध्याय आहे. मागे परतोनी पाहता गीता आणि ज्ञानेश्वरीनं काय काय सांगितलं आपल्याला, कोणत्या पायऱ्या आपण पार करून वरती येण्याचा प्रयत्न केला, समजून घेतली गीता आणि ज्ञानेश्वरी. त्याचं थोडं सिंहावलोकन मी इथंच करतो. खरं तर हे सिंहावलोकन याला अवतरणिका असं म्हणतात. 18व्या अध्यायामध्ये सुरुवातीला ज्ञानेश्वरांनी अवतरणिका सांगितलेली आहे. पण पुढच्या शुक्रवारी जेव्हा आपण 18वा अध्याय चिंतनाला घेऊ त्यावेळी वेळेच्या अभावी मागचं सिंहावलोकन करणं आपल्याला थोडं कठीण जाईल, अवघड जाईल. आणि म्हणून पुढच्या वेळेचं भान राखून 16व्या पायऱ्यांचं आपण थोडं चिंतन करूया. पहिला अध्यायानं आपल्याला सांगितलं चुकीच्या मार्गाची निवड करणं आणि चुकीचा विचार करणं हीच मानवी जीवनामधली मोठी समस्या आहे. दुसरा सांख्य योग बघताना स्वधर्म म्हणून आपलं विहित कर्म कर्तव्य म्हणून व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून चित्त शुद्ध करून निष्काम बुद्धीनं करत असलेलं कर्म मोक्ष प्राप्तीसाठी करावं, यालाच संन्यास म्हणायचं, यालाच मुक्त होणं म्हणायचं. आत्मा आणि आत्मस्वरूप हेच शाश्वत रूप आहे असं आपल्याला सांख्य योगाने सांगितलंय. सांख्य योगाने आणखीन एक आपल्याला सांगितलंय की जगामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक शाश्वत आणि एक अशाश्वत. एक कायम टिकणारी आहे, कायम सत्य असलेली आहे जी कधीही बदलत नाही, आणि एक अशाश्वत आहे, नेहमी बदलणारी आहे. आणि म्हणून गीता ज्ञानेश्वरीचा मुख्य संदेश आपल्याला आहे, न त्वम शोचितुम अर्हसी. कुठल्याही गोष्टीचा तू शोक करू नकोस. तू आत्मस्वरूप आहेस. आत्मा अमर आहे म्हणजे तू अमर आहेस. या देहाचा मोह काढून टाक. सुख दुःखाकडे साक्षी भावानं बघ. दुसरा अध्याय आपण संपवला. पण कर्म सुटत नाही, कारण देह लाभलेला आहे आपल्याला तो कर्म करण्यासाठी म्हणूनच आहे. मग ते ईश्वराचं कर्म म्हणून त्यानं सात्विक कर्म करण्यासाठी आपल्याला नेमलेलं असू दे, किंवा आपल्या वासना काही राहिलेल्या आहेत त्या पूर्तीसाठी असू दे, पण कर्म मात्र आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत करावंच लागणार आहे. ते अपरिहार्य आहे. अगदी मृत्यूही अपरिहार्य आहे. त्या मृत्यूपर्यंत आपल्याला कर्म करावंच लागणार आहे. अशा वेळी स्वहितार्थ आणि समाजहितार्थ वासनेमध्ये आसक्त न होता निरपेक्ष बुद्धीनं, निरपेक्ष अर्थात कर्माच्या फळाच्या बाबतीत नाही, पण कर्म फळाचं जे कर्माच्या बाबतीत नव्हे पण कर्म फळाच्या बाबतीत, जे तुम्ही कर्म केल्यानंतर जसं फळ मिळेल ते स्वीकारण्याच्या बाबतीत तुम्ही निरपेक्ष राहा. हाच यज्ञ आहे असा तिसरा अध्याय सांगतो. चौथ्या अध्यायामध्ये महत्वाची एक गोष्ट, सोपा मार्ग सांगितलाय, कर्माचं कर्ते पण सोड. हे अज्ञान आहे, हा अंधार आहे, दूर कर. समर्थांनी 5व्या दशकामध्ये आपल्याला म्हटलं होतं की दृश्य आहे ते विसर. परमात्मा स्वरूपी आत्मस्वरूपी ऐक्य साधक कर्म कर. तुझं प्रत्येक कर्म हीच ईश्वराची सेवा होईल. 6वा अध्याय सांगतो आपल्याला संन्यास. 5वा अध्याय सांगतो आपल्याला संन्यास मार्ग आणि कर्म मार्ग हे दोन्ही मोक्षाचे मार्ग आहेत. पण संन्यास मार्ग कठीण आहे, आणि म्हणून प्रापंचिकांसाठी, सर्वसामान्य साधकांसाठी सर्वम खलु इदम ब्रह्म हे जाणून घेऊन द्वेष, मत्सर, अहंकार, आसक्ती सोड
आणि परम समाधान आणि शांती प्राप्त करून घे, हाच मोक्ष आहे. 6वा अध्याय आपल्याला सांगतो, तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस. उद्धरेत आत्मनात्मान आत्मानम अवसादये. अष्टांग योगाभ्यास कर, आत्मसंयमन कर, सहजासनामध्ये बसून एकाग्र होण्याचा प्रयत्न कर आणि स्वतःला विसरण्याचा प्रयत्न कर. 7वा अध्याय आपल्याला सांगतो, निश्चिंत हो रे, निवांत हो, निरार्थ हो, निर्भय हो. अत्यंत पावन अशा भगवंताच्या ठाई आत्मस्वरूपी लीन हो. अशा साधकाला संसाराचं अगदी मृत्यूचंही भय राहत नाही. तया आईलीची थडिये माया जळ, असा हे समुद्र तरुण जाण्याचीही गरज वाटत नाही. तो आपल्याला बुडवता येतो असंही वाटत नाही. आणि मग अंत्यसमयी त्याचं नामस्मरण करत या नश्वर देहाचा त्याग होतो. 8वा अध्याय आपल्याला सांगतो, वासनेमुळं पुन्हा जन्म मरण आपल्याला भोगावं लागतं. पण एक सिद्धांत असा आहे की अंते मती सा गती. शेवटच्या क्षणी आपली बुद्धी जशी असते त्याप्रमाणे आपल्याला जन्म मिळत असतो. ती वासनात्मक असेल तर वासनापूर्तीसाठी जन्म मिळतो, आणि जर ईश्वराच्या नामस्मरणामध्ये जर शेवटचा श्वास घेतला तर ईश्वरी कार्यासाठी म्हणून, अवतार कार्य करण्यासाठी म्हणून आपला जन्म होतो. या न्यायानं त्या अक्षर ब्रह्मामध्ये म्हणजे तुझ्या मूळ स्वरूपामध्ये तू लीन होतोस आणि पुढील जन्म संताच्या घरी संत कार्यासाठी, निसर्गाच्या ईश्वराच्या कार्यासाठी तुझा होतो. 9वा अध्याय सांगतो, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. तो लक्षात ठेव, सतत नामस्मरणामध्ये तल्लीन हो. तल्लीन हो याचा अर्थ तुझं काम सोडून नव्हे बर का, तुझं नित्य नियमित व्यवहार तुझे चालू देत, पण त्याचं स्मरण ठेव रे. त्याचं काम म्हणून तू करतोयस एवढं कर. ते नामरूप म्हणजेच मी आहे, भगवंत आहे, हा राजयोग आहे. सर्वत्र मला पहा, करता करविता तो आहे, मी केवळ निमित्त आहे. विश्वरूप दर्शन याच्यासाठी भगवंतानी 11व्या अध्यायामध्ये घडवलं की सर्व करता धरता सर्व व्यापी तो असताना या 3.5 हाताच्या देहाचा अभिमान कशासाठी धरतोस? तुझा देह किती छोटा आहे दाखवण्यासाठी विश्वरूप दर्शन भगवंताने घडवलं. अरे अहंकार, वैभव, वैरभाव सोडून दे रे. वैरभाव सोडून ठेव. निरपेक्षपणानं केवळ प्रेम करत राहा, शरणागत हो संसारामध्ये, आणि परलोकी सुद्धा अत्यंत समाधान पावशील आणि मिळालेलं जीवन सार्थकी लागेल. तूच स्वतः नारायण स्वरूप होशील, त्यासाठीच तुला हा जन्म दिलेला आहे. 12वा अध्याय भक्तियोग सांगणारा आहे. तुझ्यासाठी विश्वामध्ये भरून राहिलेला निर्गुण परमात्मा मी सगुण रूप धारण करून तुझ्या समोर आलेलो आहे रे. त्या सगुणाची उपासना कर ना. तुझी कर्मफळ त्याला अर्पण कर. इदम न मम, हे माझं नव्हे. तेव्हा जे कर्म करशील ते त्याचं म्हणून कर, आणि कर्मफळावर तुझा अधिकार नसल्यामुळं कर्मफळही जे तुझ्या इच्छेप्रमाणे किंवा अनिच्छेप्रमाणे मिळेल ते ईश्वरी कृपा म्हणून स्वीकार आणि त्याला अर्पण कर. 13 तुझ्याशी अर्पण म्हणतात ना. 13वा अध्याय एक महत्वाचा सिद्धांत सांगतो, देहातीत हो. देहाच्या बाहेर पड, देह विसरून जा. 14वा अध्याय सांगतो गुणातीत हो, त्रिगुणातून बाहेर पड. 15वा अध्याय सांगतो अनासक्त हो. क्षर अक्षर यांच्या पलीकडे पुरुषोत्तमाशी एकरूप होण्यासाठी हा जो संसार वृक्ष व्यापलेला आहे ना, सगळीकडे तुला दिसतो ना, खरा वाटतो ना, तो
आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेऊन तुझं जे मूळ आहे ना, ज्याच्यापासून तो जन्माला आलात, हो, जाणतो मी कोण आहे, तो आहे. अरे, कुणाला संशय असेल, पण मला खात्री आहे माझं नातं आहे विश्वाला प्रकाश देणाऱ्या त्या सूर्याशी. अशा भव्य कुळामध्ये मी जन्माला आलेलो आहे, मानव कुळामध्ये. तेव्हा या संसाराचा दरारा आणि भीती वाटायचं कारण काढून टाक. 16व्या अध्यायामध्ये आसुरी गुण हे या जन्मी आणि पुढे सुद्धा नरक भोगायला लावणारे आहेत, असं मी तुम्हाला शायलॉकचं उदाहरण देऊन सांगितलं होतं. पूर्व सुकृतानं तुला हा नरजन्म मिळालाय, पुन्हा पुन्हा मिळत नाही रे. आणि म्हणून समर्थाने आपल्याला जागरूक केलंय. तेव्हा नराचा नारायण होण्याचा प्रयत्न कर. नारायण कसा होशील? माणसातला नारायण ओळख आणि माणसाचे नारायण म्हणून जो भेटे ते भूत जाणे भगवंत माऊली म्हणते, त्याप्रमाणे वागत जा म्हणजे झालं. करुणेचा वर्षाव कर. तुझं अस्तित्व जे आहे ते लोकांना आनंद देणार, सगळं जीवन सुखाचं करणार. तू जेव्हा दुसऱ्याला आनंद देतोस ना, तेव्हा तुला पण आनंद प्राप्त होतो रे. स्वार्थानं स्वतःच्या पोळीवरती स्वतःच तूप ओढून घेण्यापेक्षा भुकेलेल्याची भूक भागवण्यातून मनाला होणारा जो सात्विक आनंद आहे, तो आपण भुकेलेलो राहिलेलो असलो तरी सुद्धा तो आनंद मोठा असतो. अर्जुनाला हा उपदेश किंवा आपल्यासारख्या साधकांना ज्ञानेश्वरांनी आणि गीतेनं उपदेश काय केलाय? अरे, तू धर्मशील आहेस, विवेकी सद्भक्त आहेस, म्हणून तुला गीता ऐकायची इच्छा होते, ज्ञानेश्वरी ऐकायची इच्छा होते. 5000 वर्षापूर्वी गीता सांगितली गेली आणि आज जवळजवळ 750-800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी पुन्हा ती सोप्या मराठीमध्ये करून सांगायचा प्रयत्न केला. कशासाठी? अरे, तू मुळात धर्मशील आहेस, धर्मकार्य करण्यासाठी जन्माला आला आहेस. विवेकी हो, सद्भक्त आहेस, धर्माचरण कर, इतरांचा आदर्श हो रे. तुझ्याकडे बघून लोक कसं जगायचं हे ठरवता आहेत. जे या ग्रंथांचं आकलन करतात ना, जे शास्त्राप्रमाणे करतात ना वर्तन, त्यांचा आदर्श लोकांच्या पुढे राहतो आणि लोक त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. हो, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, तरी अलौकिक नोहावे लोकाप्रती, असं माऊली म्हणते. होय नाही? पूर्वसुरीनी घालून दिलेल्या मार्गाचा अवलंब करत स्वतः बरोबर इतरांचं जीवन तू कृतार्थ कर आणि हे विश्व आनंदाचा आवारू कर. यासाठी तू आदर्श हो. योग्य मार्गानं तुला नेमून दिलेलं विहित कर्म, गरिबी असू दे, श्रीमंती असू दे, काही प्राप्त होऊ दे न होऊ दे, ईश्वरेच्छा म्हणून आनंदानं त्याचा स्वीकार कर. मी तुम्हाला पाथरवटाची गोष्ट सांगितली होती मागे. आणि शास्त्र प्रामाण्य विश्वाला आचरणातून पटवून दे रे. शास्त्र मानण्यामध्ये तुझं हित आहे हे विश्वाला सांग. म्हणून मागच्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायात शेवटची ओवी माऊलीने सांगितली होती, शास्त्र म्हणेल जे सोडावे ते राज्यही तृण मानावे. राज्य सुद्धा सोडून दे असं शास्त्राने सांगितलं असेल तर त्या साऱ्या वैभवाचा त्याग कर. जे घेववी ते न म्हणावे, विषही वेरू. शास्त्रानं विष घे सांगत नाही शास्त्र असं कधी तुला, परंतु कठीण कर्म विषय घेण्यासारखं जर करायला सांगितलं तरी त्याचं आचरण कर. इथपर्यंत आपण सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न केला. आता आज प्रतिपाद्य विषय 17व्या अध्यायाकडे आपण जातो आहोत आणि श्रद्धात्रय विभाग योगाची निर्मिती अर्जुनाच्या एका शंकेतून होते आहे. अर्जुन हा आपलाच प्रतिनिधी आहे, त्यामुळे आपले प्रश्न संपत नाहीत, आपल्या शंका संपत नाहीत.
सद्गुरु जर श्रीकृष्णासारखा भेटला तर कोणत्याही शंकेचं निरसन करायला तो समर्थ आहे. 17व्या अध्यायामध्ये अर्जुनाची शंका आहे. म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा. हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो, तो 17-18 अध्यायो येतो. एक सार्वत्रिक प्रश्न अर्जुनानं इथं विचारलाय. आमची श्रद्धा आहे, आम्ही श्रद्धेनं काम करतो आहोत, प्रामाणिकपणानं काम करतो आहोत. आम्हाला नेमून दिलेल्या कामापासून आम्ही कधी विन्मुख होत नाही, परांगमुख होत नाही, आधर्म करत नाही. कारण नेमून दिलेलं काम सोडून दुसरं करणं, जसं अर्जुन करत होता, युद्ध हे त्याचं क्षत्रिय म्हणून नेमून दिलेलं काम सोडून संन्यास घ्यायचा विचार करत होता, तसं जरी माझ्या हातून असा अधर्म घडत असेल तरी सुद्धा माझी श्रद्धा आहे. मग श्रद्धा असताना शास्त्राची गरज काय? शास्त्र नाही समजता मी श्रद्धा ठेवून काम केलं, काय बिघडलं सांग बरं? भगवंतानी उत्तर दिलंय. समाजामध्ये 3 प्रकारचे वर्ग दिसतात बरं का आपल्याला. ज्ञानेश्वरीत आणि गीतेमध्ये भगवंत म्हणतात, शास्त्र समजून त्यानुसार आचरण करणारी मंडळी असतात. दुसरे याच्या बरोबर विरोधी असतात, शास्त्र डावलून कर्म करणारा. एवढंच नव्हे तर शास्त्रे थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे, कालबाह्य आहे. म्हणून शास्त्राप्रमाणे वागण्याची गरज नाही असं लोकांना वाटतं. हे लक्षात येत नाही लोकांच्या. शास्त्राची निर्मिती ऋषींनी म्हणजे शास्त्रज्ञांनी केलेली आहे. त्यांना जे अनुभव येत गेले आणि शास्त्रशुद्ध वागल्यानं काय फायदा होतो हे अनुभवलेलं शास्त्र ते आपणासमोर मांडताहेत. तेव्हा शास्त्राचा आधार घेऊन श्रद्धा ठेवून कर्म करण्यामध्ये तुझं अधिक हित आहे हे भगवंताला सांगायचंय. पण लोक मात्र शास्त्र मानायला तयार नाहीत आजकाल. शास्त्राबद्दल अनादर नाहीये. एक 3रा ग्रुप आहे बर का, शास्त्राबद्दल अनादर नाहीये, पण शास्त्र वचन कळण्याची बुद्धीच नाहीये. हो, शास्त्रात काय सांगितलंय तेच कळत नाही, का सांगितलंय हे कळत नाही. लोकांसमोर आणखी अडचणी शास्त्रानुसार कर्म करण्यामध्ये आहेत. शास्त्रातच एकमत नाही आहे, मतमतांतर आहेत. एकटा अमुक करावं म्हणतो, दुसरा अमुक करावं म्हणतो, आणि मग त्यांच्यातच जर समन्वय नाही तर मग आम्ही शास्त्राप्रमाणे वागायचं कसं? आणि समजा शास्त्रानुसार वागायचं म्हटलं तर त्यासाठी लागणारं साहित्य सध्याच्या काळात कुठं मिळणार आहे? तसं अवतीभोवतीचा देश आणि वातावरण कुठं आहे? तसा काळ तरी आत्ताच आहे का शास्त्राचं अनुकरण करण्यासारखा? बरं तेवढा वेळ तरी आहे का आम्हाला ते सगळं करण्यासाठी? बरं सगळं मिळालं तर गुरुजी तरी जाणकार आहेत का शास्त्र सांगणारे? अशा अनेक प्रकारचे लोक आपल्याला दिसतात. मग अर्जुनाचा प्रश्न आहे, मग अशा स्थितीमध्ये श्रद्धा आहे पण शास्त्र न पाहता कर्म केलं तर काय गती होईल, काय होईल? भगवंताने उत्तर दिलंय, तुझा प्रश्न बरोबर आहे. आणि अर्जुना, तू मला उत्तर द्यायला प्रवृत्त करतो याबद्दल मला तुझा आनंद वाटतो. कारण हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उद्भवणारा आहे. शास्त्राची गरजच काय? नुसतं श्रद्धापूर्वक कर्म केलं तर बिघडणार नाही का? भगवंतानी म्हटलंय, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम सुर. हे अर्जुना,
केवळ श्रद्धेच्या बळावर मोक्ष मिळवणं, मोक्ष मिळवणं याचा अर्थ जीवन सार्थकी लावणं कठीण आहे रे. कारण श्रद्धा 3 प्रकारची असते. कशी? सर्व भूतसृष्टी त्रिगुणात्मक आहे, हे आपण पाहिलं. माणसामध्ये कोणता गुण प्रभावशाली आहे त्यावरती श्रद्धेचं स्वरूप अवलंबून असतं का नाही. म्हणून भगवंत म्हणतात आणि माऊली म्हणते, म्हणून मी शास्त्राचा आग्रह धरतोय, कारण ते तई 2 गुण खाचती, मग एक धरी उन्नती, तई तैसियाची होती वृत्ती जीवाची. समजा आपण सात्विकतेनं कर्म करायला लागलो किंवा सात्विक श्रद्धा ठेवत गेलो तर रज आणि तम, जे राजस आणि तामस गुण आहेत ना, त्यांना ते खपत नाही हो. ते अडथळे निर्माण करतात. साधना करताना आपला अनुभव आहे की नाही, सात्विकपणानं आपण आत्मस्वरूपाशी एकाग्र होण्याचा प्रयत्न केला तर किती नको नको ते विचार आपल्या मनामध्ये येत असतात. मामा देशपांडे म्हणून सद्गुरू होऊन गेले, त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं फार छान. ते म्हणायचे, एकदा एका प्रवचनकारांचं कीर्तनकारांचं एक सुंदर कीर्तन चाललं होतं. ते अगदी तल्लीन होऊन सांगत होते, देहभान विसरून सांगत होते, अभंग म्हणत होते. त्याचा इतका प्रभाव एका श्रोत्यावर पडला की तो हमसून हमसून रडायला लागला. प्रवचन कीर्तन संपल्यानंतर महाराजांनी त्याला जवळ बोलवलं. रे धन्य रे बाबा, धन्य तू. माझ्या नव्हे पण मी सांगितलेल्या अभंगाचा, त्या संतांच्या विचाराचा तुझ्यावर एवढा परिणाम झाला की तुझे अष्टसात्विक भाव जागृत होऊन डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायला लागले की रे मी अभंग म्हणत असताना. तो काय म्हणावा, तसं नाही महाराज. अहो काय झालं, तुम्ही अभंग म्हणत असताना तुमची मान हलत होती आणि मान हल्ली की तुमची दाढी हलायची आणि ती दाढी हल्ली की माझ्याकडे बोकड होतं त्याची दाढी हलायची, त्याची मला आठवण यायची आणि तो मेला हो. आणि त्यामुळे तुम्ही ते कीर्तनामध्ये मान डोलवत असताना, दाढी हालत असताना मला ते बोकडाची आठवण झाली आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. अशी श्रद्धा जर कर्म करण्याच्या प्रती असेल तर ते कर्म व्यवस्थितपणानं पार पडेल का? ते कीर्तन किंवा प्रवचन ऐकणं श्रद्धापूर्वक होईल का? तर असे श्रद्धावान कर्म करताना आपल्यातील गुणाप्रमाणे कर्म करीत असतात, संकल्प विकल्प करतात. मेल्यावर कर्माप्रमाणे जन्म प्राप्त होतो आणि मग मागच्या जन्मातल्या कर्मामध्ये जे गुण आपल्यामध्ये प्रकर्षानं आलेले असतात ना, मग ते सात्विक असतील तर सात्विक पुढच्या जन्मामध्ये आपल्या पुढील काळामध्ये, आणि आपले मागचे विचार तामसी असतील, राजसी असतील तर त्याच वासना घेऊन आपण जन्माला आलेले असतो आणि त्या वासनेप्रमाणे आपण कर्म करत असतो. ते कर्म सुद्धा 3 प्रकारचं असतं असं भगवंत म्हणतात. आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा असंख्य जन्मांतरीच्या कर्मानुसार श्रद्धा त्या प्रबळ गुणानुसार होत राहतात. आणि ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू श्रद्धेचा जी केवळू ओतला असे. अशा श्रद्धा घेऊन तो जन्माला येतो. माऊली म्हणते हे सारे दृश्य त्रिगुणाधीन असल्यानं त्यांच्या श्रद्धा ही 3 प्रकारच्या असतात. अशा वेळी मोक्षप्राप्तीची इच्छापूर्ती होण्यासाठी शास्त्राधार महत्वाचा ठरतो. त्याने पापक्षालन होतं. शास्त्राप्रमाणे केलेल्या कर्मामुळं तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण पवित्र आणि मंगल आणि पावन होतं. कारण पूर्वसूरीने जे केलेलं आहे
त्याचा आठव करणारे ऋषी मुनी आजही हिमालयामध्ये, आजही तुमच्यासारखे सात्विक कर्म करणारी माणसं यांच्या मनातली वलय उठत असतात, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभत असतात आणि तुमच्या हातनं झालेलं कर्म तुम्हाला आणि त्या सर्वांना आनंदित करून जातं, विश्वाचं हित साधत. म्हणून माऊलींनी याचं स्पष्टपणे समजून येईल या दृष्टीनं वर्णन केलं आहे. आता या श्रद्धा आचरणातून कशा दिसून येतात पहा. सात्विक श्रद्धा ज्या आहेत त्यांचा आहार, ते करीत असलेलं कर्म, त्यांनी केलेलं तप, त्यांनी केलेलं दान, या चारही गोष्टी कशा आहेत बघा जीवनामधल्या. आहार, यज्ञ म्हणजे कर्म, तप, दान, या चारही गोष्टी सात्विक माणूस कसा करतो, तरी सात्विक श्रद्धा जयांचा हा बांधा म्हणजे पिंड आहे, तया बहुत करुणी मेधा स्वर्गीय आहे. त्यांची बुद्धी स्वर्ग सुखासारखी शांत असते. बुद्धी स्वर्ग प्राप्तीकडे धावणारी असते. ते शिव आणि विष्णू या देवतांचं पूजन करतात. शिव आणि विष्णू यांचं पूजन करतात. विष्णू हा पालन करणारा, शिव हा संहार करणारा. माझा प्राप्त काळ तर आनंदात जावा, एवढंच नव्हे अंतकाळ सुद्धा आनंदात जावा, आणि त्याही वेळी माझं जीवन आनंदाचं असावं. मृत्योर्मा अमृतम गमय असं श्रुती म्हणते. त्या क्षणी सुद्धा मृत्यू म्हणून मी स्वीकार करू नये, अमृतासारखं ते गोड करून घ्यावं. सर्व ज्ञान आणि विद्या सात्विक वृत्तीची माणसं प्राप्त करतात. त्यासाठी आसुसलेली असतात. हे ग्रंथ वाचावेत, ही पुस्तकं वाचावेत, हे ज्ञान मिळवावं, माझ्या ज्ञानात भर घालावे आणि या ज्ञानाचा उपयोग इतरांच्यासाठी आणि स्वतःसाठी करावा, अशी सात्विकाची बुद्धी असते. त्याचं आचरण सात्विक असतं. एकनाथ महाराजांचं होतं ना. एकनाथ महाराजांचं सात्विक आचरण बघूनच त्यांच्याकडे श्रीखंड्याचं रूप घेऊन स्वतः भगवंत 12 वर्ष राबत होते. आपल्याला आश्चर्य वाटेल. एकदा एकनाथांच्याकडे एक ब्राह्मण आला आणि म्हणाला, महाराज आपल्याकडे असलेल्या भगवंताचं मला दर्शन, आपल्याकडे असलेल्या श्रीखंड्याला मला भेटायचंय हो. त्यांनी विचारलं काय काम आहे. नाही म्हणाले, मी वृंदावनामध्ये गेलो होतो, तिथं श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं, तर तिथे रुक्मिणी मातेने सांगितलं की सध्या भगवंत इथं नाही आहेत, ते एकनाथ म्हणून संत आहेत, त्यांच्या घरी श्रीखंड्या म्हणून काम करतायत, तेव्हा त्यांचं दर्शन घे तू, म्हणजे तुला माझं त्या श्रीकृष्णाचं दर्शन होईल. त्या ब्राह्मणाने विचारलं, तुमचा श्रीखंड्या मला बघायचा आहे हो. एकनाथाने गिरिजाबाईंना आपल्या पत्नीला हाक मारले आणि म्हणाले, अगं त्या श्रीखंड्याला बोलव. त्या म्हणाले, अहो तो कालच गेला, गावी काम आहे म्हणून. आणि मग एकनाथांना पश्चाताप झाला, तरी गिरिजाबाईंना पश्चाताप झाला. 12 वर्ष आपण भगवंताला श्रीखंड्या म्हणून आपल्याकडे राबत असलेल्याला काय कष्ट दिले आपण, काय कष्ट दिले. सात्विक माणसाच्या घरी कोणत्या रूपानं भगवंताचं आगमन होईल आणि आपल्या कामामध्ये त्याचा हातभार लागेल, आपल्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीनं त्याची पुण्याई आपल्याला लाभेल, हे सांगता येत नाही. तर असा सात्विक माणूस ब्रह्मसूत्र वाचतो, वेदाध्ययन करतो, शास्त्राच्या नियमांचं अनुकरण करतो. तरी शास्त्राचं अनुकरण जरी त्यानं एखाद्या वेळी झालं नाही, तरी ते शास्त्राचं मूर्त रूपच असतात, हे लक्षात ठेवा. 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणते, ते पाप योनीही होतु का, ते श्रुताधीतही न होतु का, परी मजशी तुकिता तुका तुटी नाही. ते सर्व कर्म करत असताना श्रद्धेनं माझं कर्म म्हणून करत असतात. मग ते वाचन केलेलं पढित असू देत नसू देत, ते पापयोनीमध्ये जन्माला आलेले असू देत, पण श्रद्धा आणि शास्त्रोक्त जर त्यांचं काही आचरण, शास्त्रोक्त आचरण याचा अर्थ लक्षात घ्या. शास्त्रोक्त याचा अर्थ
विहित कर्म, नेमून दिलेलं कर्म आनंदानं आणि श्रद्धापूर्वक करत राहणं. ज्यांचा मनसंकल्प माझाचीव आहे त्यांच्या घरी मी श्रीखंड्या म्हणून काम करतो. त्यांचा आधार, त्यांचा आहार, आयुष्य, बळ, सत्व, आरोग्य, सुखावह वाटणारा आणि शरीराचं रक्षण करणारा असा असतो. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण, आयुष्याचे त्राण नीच नव्हे. त्याच्या शरीरातला उत्साह, त्याच्या शरीरातलं बळ, त्याचं मनाचं वार्धक्य त्याला कधीही त्रास देत नाही. आणि म्हणूनच आपण जेवताना म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वे अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म. जीवाला जेव्हा आपण अन्न पोटामध्ये घेतो ते यज्ञ म्हणून करतो आहोत, ईश्वरार्पण बुद्धीनं करतो आहोत, जेवढं आवश्यक तेवढं करतो आहोत. या दृष्टीनं सात्विक माणूस कर्म करत असतो. मग एक शंका कदाचित मनामध्ये येते, म्हणजे मांसाहार करतात ते का सात्विक असतं का? पांडुरंग शास्त्री आठवलेंनी याचं फार सुंदर उदाहरण दिलेलं होतं, लक्षात घ्या. कोळी समाज जो आहे त्या कोळी समाजाने त्यांना विचारलेलं होतं की महाराज, आमचं तर खाणं भात आणि मासे हे आहे, मग असं असताना आम्ही एकादशी आणि उपवास कसा करायचा? स्वाध्यायकाराने दादानी पांडुरंग शास्त्री आठवलेंनी सांगितलं, तुम्हाला कुणी सांगितलं तुम्ही मासे खाता म्हणून, पाप करता म्हणून? मग एकादशी करायची आहे ना तुम्हाला, मग त्या दिवशी तुम्ही जे माशांची शिकार कराल, जे मासे मिळवाल, त्यातून मिळणारे जे पैसे आहेत ते ईश्वर अर्पण करा ना. उपवास याचा अर्थ, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे जवळ राहणं, भगवंताच्या जवळ राहणं म्हणजे उपवास करणं. खिचडी खाणं, जिभेचे चोचले पुरवणं, अन्नात बदल करणं, केवळ एवढाच उद्देश एकादशीचा आणि उपवासाचा नाही. आणि याचं अनुकरण करून त्या कोळी समाजाने एकादशीला मिळालेला सगळा पैसा बाजूला ठेवला. त्यांनी स्वतःच्या बोटी खरेदी केल्या आणि त्या जोरावर त्या स्वावलंबी झालेले आहे. आपण काय खातो आणि काय पितो यापेक्षा सुद्धा आपले विचार किती सात्विक आहेत आणि आपल्या शरीराला नेमकं काय पचतं आहे याचा विचार करून तो आहार विहार असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून इथली शंका मनातून आपण काढून टाकू. त्याचं वर्तन कायिक, वाचिक, मानसिक सुखकारक असतं. तो शरीरानं कुणाला दुखवत नाही, वाचेनं कुणाला दुखवत नाही, कुणाचं मन दुखवत नाही तो. कारण त्याला माहित आहे माझं मन दुखवलं तर मला त्रास होतो, मग मी त्याचं मन दुखवलं तर त्यालाही त्रास होईल का नाही. तो देवपूजा करतो, तीर्थयात्रा करतो, संकट समयी मदत करतो, वृद्धांची गुरूंची सेवा करतो, विधियुक्त आचरण करतो, नम्रता बाळगतो, सत्याची सत्पात्री दान करतो, इंद्रिय निग्रह करतो आणि विशेष म्हणजे नित्य प्रसन्न राहतो. राजस माणूस आहे ना, तो आपल्याला पचतं त्यापेक्षा आपल्याला आवडतं काय याकडे लक्ष देतो. आणि आज जिभेचे चोचले उद्या वैद्याचे चोचले पुरवण्याचं कारण होतात. त्याचं कर्म म्हणजे यज्ञ सुद्धा फळाच्या अपेक्षेनं केलेलं असतं. त्यानं केलेलं शारीरिक, वाचिक, मानसिक तप सुद्धा स्वतःच हित नजरेमध्ये ठेवून केलेलं असतं. त्याची कृती गंमत सांगतो तुम्हाला. मी नेहमी एक उदाहरण देतो की मी शेजाऱ्यांच्याकडे माझ्याकडे केलेला एखादा पदार्थ पाठवतो. का पाठवतो? मला माहित असतं कालच त्यांच्याकडे देवगड हापूसची पाटी आली आहे आणि मी दिलेली पिशवी कोणी रिकामी देणार नाही, त्यात एक दोन आंबे तरी घालून देतील. अशा स्वार्थापोटी मी कुठं ना कुठं तरी माझं कर्म करत असतो. म्हणजे राजस माणूस. आणि सात्विक त्याचं दान सुद्धा कसं असतं माहित आहे का? आपल्या दानाची परतफेड व्हावी, जेवढं आपण दिले त्याच्या दुप्पट आपल्याला मिळावं अशी अपेक्षा ठेवून
अत्यंत कष्टी मनानं त्यानं काही हेतू ठेवून केलेलं असतं, प्रसिद्धीसाठी केलेलं असतं आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेलं दान हे सत्पात्री होत नाही. कोट्यावधीने खायचंय आणि लाखाचं दान करायचं, त्यापेक्षा कमरेला खोचलेल्या आपल्या जवळ असलेले 4 आणे सुद्धा भगवंताच्या मूर्तीसाठी म्हणून देणारी ती आजीबाई भगवंताच्या हृदयामध्ये स्थान पटकावून बसते, असं मी मागच्या वेळेला म्हटलं होतं. तेव्हा हे राजस वृत्तीच्या माणसाचं वागणं असतं आणि तामस वृत्तीचा आहार मात्र त्याला शिळं अन्न आवडतं, उष्ट चालतं, अपवित्र असा आहार तामस वृत्तीला आवडतो. काही ना शिळं उष्ट खावं लागतं दुर्दैवामुळं. ही पूर्वायुष्यातील कर्म आणि वासनेची फलरूपी फळ नव्हे तर काय आहे मला सांगा. त्यांचे यज्ञ सुद्धा तामस वृत्तीचे विधिवत नसतात, मंत्रोच्चारण विधीपूर्वक नसतं. आता आपल्याला शमू गीता शिकवते आहे ना, याचं कारण असं की त्या गीतेतल्या किंवा संस्कृत श्लोकांचा उच्चार अत्यंत शुद्ध व्हावा लागतो, नाहीतर त्याचे भलते अर्थ निघतात आणि त्याचं फळ मात्र आपल्याला भोगावं लागतं. त्यानं केलेलं कर्म हे असं तापदायक होतं. तप अशुद्ध विचार ठेवून केलेलं असतं, दुसऱ्याचं अहित चिंतत तो तप करत असतो. मी धारणा करतोय कशासाठी, त्याचं अहित व्हावं म्हणून शरीराला स्वतःच्या पीडा देऊन तो तप करत असतो, ज्याचा धड त्याला उपयोग होतो न विश्वाला उपयोग होतो. आणि त्यानं दिलेलं दान सुद्धा अधर्मानं प्राप्त केलेल्या संपत्तीचं असतं. थोडक्यात भगवंत म्हणतात, अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तत्वम कृतम च यत् असत्तिति उच्यते पार्थ न तत्प्रेत्य नो इह. अर्जुन, श्रद्धा नसताना, शास्त्रोक्त नसताना केलेलं हवन, दान, तप, नमस्कार, स्तुती हे सारं कष्टाने जरी केलं तरी त्याचं योग्य ते फळ इहलोकी आणि परलोकी कुठंच मिळत नाही. लोकांना हे सत्कृत्य वाटलं तरी आपलं हे चित्त आपणा ग्वाही असतं. आपण कुठल्या भावनेतून हे देतोय, किती दुराग्रहानं आपण जरी यज्ञ केले, पृथ्वीभर रत्नांचं जरी आपण दान केलं, हजारो जरी तप केले, तरी त्या तामसी माणसाचं तप फळाला येत नाही. पाषाणावरी वर्तले माऊली म्हणते, जैसे भस्मी हवन केले का खैव दीधले शाऊलिये, किंवा गगन हाणी तले, दगडावर पावसाचा वर्षाव झाला, राखेमध्ये हवन केलं, शाऊलीला आलिंगन दिलं, आकाशाला थप्पड मारले, या सगळ्या गोष्टी जशा व्यर्थ असतात तशा तामस माणसाचं सारं कर्म वाया जातं रे, जरी श्रद्धेनं केलेलं असलं तरी शास्त्राचा आधार नसल्यामुळं. म्हणून एवम दावावया सत्व तुझं निरूपुले तम रज, ते सांडूने सत्वे काज साधी आपुले. तुला तुझं जीवन सफल करायचं असेल अर्जुना, तर काय कर, सत्वगुण तुझ्यामध्ये आण आणि शास्त्रोक्त कर. हा बोलू ऐकत खेवी अर्जुना आणि न मागे जीवी, म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते. भगवंत म्हणाले, तरी अनादी परब्रह्म हे जगदादी विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. म्हणून केलेलं प्रत्येक कर्म सात्विक भावनेनं शास्त्रानं जसं सांगितलेलं आहे तसं हे अर्जुना, परब्रह्म जे आहे ते अनादी आहे, विश्वाचं उत्पत्ती स्थान आहे, ते विश्रांती स्थान आहे, त्याचं नाव आहे ओम तत्सत. सात्विक कर्माचं फळ शास्त्र विहित कर्म असलं तरी एखादी वेळी श्रद्धेनं मिळेल, पण जीव शिव ऐक्य अद्वैत शास्त्राशिवाय होता येणार नाही. म्हणून कर्माचा प्रारंभ ओंकारानं करावा. तत् म्हणजे ब्रह्माकडे एकाग्र होत यज्ञ दान तप करावं. सत म्हणजे आपलं अस्तित्व त्यामध्ये विलीन करावं. हे भगवंताचे बोल ऐकून अर्जुन देहभान विसरला. आपण युद्धभूमीवरती आहोत हे विसरला. त्याचंही त्याला विस्मरण झालं.
तेच निजानंदा माझी अर्जुन तो सहसा हरपला चंद्र जैसा चांदिणेनी. चंद्रामध्ये जसा चांदण्यामध्ये जसा चंद्र हरवून जातो तसा श्रीकृष्णाच्या या बोलामध्ये तो स्वतःला विस्मरून गेला. जी अर्जुनाची अवस्था झाली तीच संजयाची अवस्था झाली. ते श्रद्धेनं गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं श्रवण करतात, शास्त्रपूर्वक आचरण करत राहून सात्विक विचार स्वतःचे वाढवत राहतात. हे सांगण्यासाठी म्हणून गीता आणि ज्ञानेश्वरी आहेत. 17व्या अध्यायाच्या अखेरीला स्वामी स्वरूपानंदांनी जे ईश्वराकडं मागणं मागितलंय तेच मागणं मी अखेरीला आपल्या ठाई मागतो, सद्गुरु ठाई मागतो आणि आजच्या चिंतनाचा शेवट करतो. स्वामी स्वरूपानंद मागणं मागतात, उदारा जगदाधार सद्गुरु ठाई उदारा जगदाधार देई मज असावर स्वस्वरूपानुसंधाने रमो चित्त निरंतर काम क्रोधादिका थार मिळो न च मदंतरे अखंडित वसो मूर्ते तुझे श्री हरिसादिरे शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादे परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान वेगळ्या मार्गाने मिळत असलेला, नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोहपाशातून गळा. नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पद पद्माचे अमला भक्ती दे मला. नरनारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी रामकृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. पण यासाठी अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही. तुझ्या घरी माझं मन आसक्त झालेलं असू दे. अहो तुकाराम सुद्धा म्हणतात, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाही भवहातारी दातारा. हे पांडुरंगा, माझं चित्त नेहमी दुसरीकडे धाव घेत रे. तुकाराम महाराजांचा सारखा एक संत ज्यानं आपलं आयुष्य केवळ पांडुरंगाच्या नामस्मरणाशिवाय काही केलं नाही, ते म्हणतात मला जमत नाही, माझ्या हाताला धरून तू ईश्वराच्या ठाई माझं चित्त एकाग्र कर. आपण आपल्या सद्गुरूंच्या ठाई प्रार्थना करूया की माझं चित्त तुमच्या ठाई लागावं आणि त्याचा परिणाम काय होईल. मी माझे मावळो सर्व, मी माझं पण संपून जाईल. तू तुझे उगवो आता, मी तुझं स्वरूप होऊन जाऊ दे. मी या विश्वाचं एक अंग होऊन जाणे. हे विश्वची माझे घर 80 मती जयाची माझी होऊन जाऊ दे. मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता. तत्वता शब्द महत्वाचा आहे. तत्वतः मी आणि तू एकच राहू, पण द्वैत मात्र कायम असू दे. देवभक्त असे द्वैत अद्वयत्वन खंडिता. माझ्यात आणि तुझ्यात अद्वैत आहे, पण द्वैत कायम असू दे. कारण द्वैत असल्याशिवाय मी भक्ती कशी करणार तुझी. मीच स्वतःला श्रेष्ठ समजायला लागेल आणि माझी भक्ती इतरांनी करावी असं म्हणायला लागेल. जरी मी तुझ्या ठाई एकरूप होत असलो तरी सुद्धा हे द्वैत कायम राहू दे भगवंता, आणि तुझी सेवा माझ्या हातून घडू दे. देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता. माऊली म्हणते मार्गाधारे वर्तावे. मी थोडा बदल करतो. माऊली या 17व्या अध्यायामध्ये म्हणते शास्त्राधारे वर्तावे. विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक नोहावे लोकाप्रती. हे शास्त्राप्रमाणे श्रद्धेनं आणि सात्विक बुद्धीनं वागत असताना सुद्धा मी कोणीतरी विश्वापेक्षा निराळा आहे असं वाटू नये. Every action should become a part of parcel of my life.
प्रत्येक माझी कृती, माझं प्रत्येक कर्म हा माझ्या जीवनाचा, माझ्या वर्तनाचा, माझ्या वागणुकीचा एक अविभाज्य घटक होऊन बसला पाहिजे. मी म्हणजे केवळ विश्वाला आनंद देणारा, मी साऱ्या जगाला सुखी करणारा आहे. जे काम ईश्वरानं मला विश्वाला स्वर्ग सुख निर्माण करण्यासाठी निर्माण केलेला आहे, तो मी आहे. त्याचा अवतार म्हणून मी आहे, याचं समाधान आयुष्यामध्ये स्वतःला मिळवून घ्यावं, विश्वाला मिळवून द्यावं. आणि मग मात्र शेवटचा क्षण तर आनंदात जाईलच, आणि गेल्यानंतर सुद्धा विश्व हे म्हणत राहील आपल्यासाठी म्हणून, अरे या माणसानं विश्वासाठी आपलं आयुष्य झिजवलं रे. वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेणारी ज्ञानेश्वर माऊली शास्त्राप्रमाणे वागायचा आदेश आपल्याला देते आहे. आज 750 वर्ष झाली तरी त्या 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 अतोनात कष्ट भोगलेल्या माणसाचं नवे देवाच्या अवताराचं आपण भजन पूजन करतो आहोत, त्याच्या विचारांचा अवलंब करतो आहोत. एक प्रतिज्ञा करूया, हे बाळ ज्ञानेशा, तुझ्या स्पर्शानं माझं जीवन कृतार्थ व्हावं. तू मला कोणत्या तरी स्वरूपामध्ये, शब्द, स्पर्श, गंध, रूप, कोणत्या तरी रूपानं तुझा स्पर्श माझ्या जीवनाला व्हावा. आणि हे एकश्चित असलेलं जीवन सद्गुरु स्पर्शानं पुनीत झालेलंच आहे. पण त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचं असेल तर माझ्या हातून कुठलंही शास्त्र विहित निषिद्ध कर्म घडू नये, एवढा आशीर्वाद हे बा ज्ञानेशा द्या, अशी प्रार्थना तुला करतो आणि तुझ्यासाठी वंदन करतो. कैवल्याचे पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायोबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंते हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगा ते ज्ञानोबा माझा, साधकांचा मायो बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थाने, चिंतकांचा चिंतामणे ज्ञानोबा माझा, रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपका केली गीतेवरी टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, गुरु सेवे लागे जाण शरण एका जनार्दन, गुरु सेवे लागे जाण शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा.